हे आहे ABN मीडिया नेटवर्क आणि आपण पाहत आहात गुन्हेगारी पंचनामा न्यूज। गुन्हे आणि गुन्हेगार त्यांना देईल अंका मार। गुन्हेगारी पंचनामा। नाशिकच्या मालेगावमधील छावणी पोलिसांची दमदार कारवाई। 40 किलो गांजासह 3 आरोपींना ठोकल्या बेड्या। गुन्हेगारी पंचनामा न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी प्रवीण पवार। माहिती अपर पोलीस अधीक्षक संधू साहेब, SDPO गुंजा साहेब यांना सदरची माहिती दिली आणि SDPO साहेबांकडून कारवाईचं परमिशनसाठी पत्र घेतलं। तसेच कारवाईला जाताना 2 पंच, फोटोग्राफर, तराजू अशा सर्व साहित्य, आमचा पोलीस स्टाफ या सर्वांना घेऊन आम्ही आमच्या छावणी हातीमध्ये टेर या ठिकाणी थांबलो आणि मग नाकाबंदी त्या ठिकाणी लावले असता शिरपूरकडून एक मारुती स्पोर्ट कंपनीची MS01 AB 6594 ही संशयित गाडी आली। तिला चेक केलं असता तिच्या डिक्कीमध्ये 3-4 गोण्या होत्या। मग ते आपण गोण्या काढून ते चेक केलं असता त्याच्यामध्ये गांजा दिसून आला। त्या गाडीमध्ये एक महिला आणि 2 पुरुष असे 3 व्यक्ती बसलेल्या होत्या। तर त्यांची नाव आहेत सारिका देवानंद नायडू, दुसरा आहे शमशेर अली उर्फ समीर अतिक अहमद इद्रिस आणि तिसरा आहे संतोष वडिवेल। हे सर्व गोरेगाव पश्चिम मुंबई येथील रहिवासी आहेत। तर हे तिघं जे आहेत तर तो गांजा शिरपूरहून मुंबईला घेऊन जात होते। त्यांना आपण तिघांना अटक केलेली आहे। सध्या ते आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत। तपास चालू आहे, आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे। तसंच सदरचा जो मुद्देमाल आहे तो त्या ठिकाणी आपण 2 पंचांसमक्ष जप्त करून तो आपण मुद्देमाल पोलिसांनी जमा केलेला आहे। किती दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आपल्याला आता 10 तारखेपर्यंत PCR आहे आणि जवळजवळ त्याच्यामध्ये 39.654 एवढा वजनाचा 3,17,232 रुपये किमतीचा गांजा मिळून आलेला आहे आणि सोबत आपण ती SS गाडीसुद्धा जप्त केलेली आहे। जे संशयित आरोपी आहेत ते यांच्यावर आधी पण काही गुन्हे दाखल आहेत का, काय सांगतात? सध्या त्यांच्यावरती काही तसे गुन्हे दाखल नाही आहेत पोर्टलवरती, तरी आपण चौकशी करतो आहे। त्यांच्यावर आणखी गुन्हे दाखल असतील तर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल। मराठी आले